आधी भाजपनं आमचे हातपाय तोडले, आता मुंडके तोडते. हे विधान अब्दुल सत्तार यांनी केलं होतं जेव्हा छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघामध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला होता. दुसरीकडे नुकताच नाराज असलेल्या गुलाबराव पाटील यांनीही गुवाहाटी बंडची आठवण करून देत गुवाहाटीचं बंड झालं नसतं तर आज परिस्थिती वेगळी असती असं विधान केलं. म्हणजेच काय तर शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांकडून अशी विधानं येत असल्यामुळं भाजप कुठंतरी शिंदे सेनेवर वर्चस्व गाजवते किंवा त्यांची नाराजी ओढवून घेते असं चित्र दिसते. अशात नाशिक आणि सांगली सातारा येथे तिरंगी लढत विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत असताना जळगावमध्ये मात्र चौरंगी लढतीचं चित्र दिसते. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील नाराज आहेत. त्यातच शिवसेनेच्या नेत्या रेश्मा काळे यांनी ही बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली. दुसरीकडे या निवडणुकीतील संभाव्य किंगमेकर मानले जाणारे अनिल चौधरी रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असलं तरी त्यांचे उमेदवार शरद तायडे हे देखील मैदानात आहेत. म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतो की भाजपकडून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून जागा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचाच परिणाम या निवडणुकीवर भाजपसाठी नुकसानकारक ठरू शकतो का? शिवसेनेतील नाराजी मतदानात दिसून येऊ शकते का? आणि जळगावमधील अंतिम गणित बदलू शकतात का? चला यावरच सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना मध्ये आपले स्वागत. जळगावात महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे तर प्रहार जनशक्ती पक्षाशी संबंधित पण अपक्ष उमेदवार असणारे अनिल चौधरी यांच्या थेट सामना रंगणाऱ्या. आता बघा, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकांमध्ये सामान्य नागरिक मतदान करू शकत नाहीत. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे या मतदाराची संख्या मर्यादित असते आणि प्रत्येक एक मत वेगळं समीकरण तयार करू शकतं, निकालही बदलू शकतं. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मतदारांची मनधरणी, घोडे बाजार, लक्ष्मी दर्शन, आर्थिक व्यवहारांच्या चर्चांना महत्त्व असतं. यंदाच्या निवडणुकीतील आणखी एक विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या बरखास्त असल्यामुळे काही ठिकाणी या संस्थांमधील सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे परत एकदा मतदार संख्या आधीच कमी झाली. आता जळगाव बद्दल बोलायचं झालं तर भाजप नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्याचं कारण म्हणजे जळगाव हा संकटमोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. गिरीश महाजन यांनी ही जागा भाजपला मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. तर आमदार किशोर पाटील यांनी देखील आपले पुत्र सुमित पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काही काळानंतर किशोर पाटलांनी माघार घेतली. तरी देखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुलाबराव पाटील हे प्रतापराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश आलं नाही आणि तेव्हापासून गुलाबराव पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबतच शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत. कारण जेव्हा नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेच उपस्थित नव्हते. यामध्ये किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, माजी आमदार चंद्रकांत पाटील यांचाही समावेश होतो. त्यामुळे हे नेते देखील नाराज असल्याचं बोललं जाते. आणि आता शिवसेनेच्या नेत्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत सध्या हा विषय चर्चेचा ठरवलाय. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रतापराव पाटील यांना जर महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पक्षाच्या आदेशामुळे गुलाबराव पाटलांना तसं करता आलं नाही. त्यामुळे बंडखोरी केलेल्या रेश्मा काळे यांना शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार असणाऱ्या अनिल चौधरी यांची भुसावळमध्ये चांगली ताकद आहे. नुकताच एक मेळावा त्यांनी आयोजित केला होता ज्यामध्ये 190हून अधिक नगरसेवक तिथे उपस्थित होते. भुसावळसह जिल्ह्यात त्यांचा प्रभावी अधिक आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकतात का किंवा काहीतरी वेगळं समीकरण घडवू शकतात अशी चर्चा. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली. जरी महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ दिसत नसलं तरी नाराज नेत्यांची मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आघाडीकडून सुरू असल्याचं दिसतंय. आता बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे परिस्थितीमुळे भाजपने अनेक ठिकाणी आक्रमक रणनीती स्वीकारली आहे. मतदारांशी थेट संपर्क, बैठका, संवाद, समन्वय यावर भर दिला जातोय. गिरीश महाजन स्वतः खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. मतांचं विभाजन टाळण्यासाठी आणि नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काही राजकीय जाणकार असंही सांगतायत की जळगावमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघाच्या निवडणुका या नेहमीच राजकीय समीकरणांची कसोटी आहे. इथं एक एक मताला महत्त्व असते आणि म्हणूनच जळगावमध्ये इथं एका मताची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आणि या निवडणुकीतील संभाव्य घोडेबाजार, नाराजी आणि बदलती राजकीय समीकरणं यामुळे सध्या जळगाव विधान परिषद निवडणूक ही मोठ्या चर्चेची विषय बनली आहे. कारण बघा, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव हे जे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिलेत किंवा अजूनही मानले जातात, ते मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसला आणि काही प्रमाणात त्यांना त्यात यशही आलं. नाशिक हा मतदारसंघ जरी शिवसेनेला सुटला असला तरी या मतदारसंघात भाजपच्या जवळच्या नेत्यांच्या बंधूंनीच बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतं. याबद्दलच बोलताना गुलाबराव पाटील यांनी एकतर आम्हाला कमी जागा मिळाल्या आणि त्यातही भाजपचे नेते मिळालेल्या जागेवर बंडखोरी करतायत हे चुकीचं आहे असं विधान करत गुवाहाटीचं प्रकरण किंवा बंड घडलं नसतं तर आजची परिस्थिती वेगळी असती याची आठवण करून दिली. त्यांना या विधानातून नेमकं काय सुचवायचंय हे मात्र स्पष्ट होत नाही, पण त्यांना भाजपला काहीतरी सुचवायचं आहे हे नक्की. अशाच छत्रपती संभाजीनगरमधील मतभेदांवर देखील अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं होतं. सध्या सत्तार आणि शिरसाट हे जरी एकत्र दिसले असले तरी या नाराजीचं निवडणुकीत काय होईल हा मोठा प्रश्न आहे. या नाराजीचा परिणाम कोणत्या मतदारसंघावर होऊ शकतो का? कोणत्या ठिकाणी त्याचा फटका बसू शकतो? भाजपला याचा फटका बसू शकतो की आघाडीला याचा फटका बसू शकतो? हे सगळं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र भाजप हळूहळू जो शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करतोय आणि शिवसेनेच्या नेत्यांवर अन्याय असणार, त्यांच्यावर अन्याय होत असल्याच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.